बातमी सविस्तर आहे। इंडोनेशियातील वन्यजीव संवर्धन आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी वनदाराचं आणि इंडोनेशिया सरकारमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य सुरू झालेलं आहे। या सहकार्य अंतर्गत हत्तींची काळजी घेणारे कर्मचारी, पशुवैद्यक आणि वन्यजीव व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल। वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच उपचार मिळावेत यासाठी इंडोनेशियामध्ये 10 हॉस्पिटल्स ऑन व्हील्स हे सुरू करण्यात येणार आहेत। तसेच वे कंबास एलिफंट हॉस्पिटलचं अत्याधुनिक एलिफंट ट्रीटमेंट अँड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। आधुनिक उपकरण आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज या केंद्रामुळे मानवी देखरेखीखाली असलेल्या 62 सुमात्रन हत्तींसह परिसरातील जवळपास 100 वन्य सुमात्रन हत्तींना उपचार आणि आवश्यक ती मदत मिळणार आहे। वन्यजीव आरोग्य, प्राणी कल्याण, संवर्धन, पुनर्वसन, पुनर्वन्यजीकरण आणि प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये वनतारा आणि इंडोनेशिया सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत। विशेष म्हणजे जामनगरमध्ये विकसित झालेलं वनताराचं पशुवैद्यकीय आणि वन्यजीव संवर्धनाचं कौशल्य आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे। इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संवर्धन संपूर्ण या प्राधान्यक्रमांना अनुसरून हे सहकार्य पुढे नेलं जाणार असल्याची माहिती आहे।